आपली स्पर्धा. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती रवी. थोडस रनवे मध्ये बिघाड आपल्याला पाहायला मिळतो. जर विचार केला अजिंक्य दिवेकर एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतो आणि की बऱ्याच स्पर्धेमध्ये त्यांना सातत्याने पाहत असतो आपण अजिंक्य दिवेकरला एक चांगला खेळाडू आहे आणि इथे मात्र आज हा हिरा चमकताना पाहायला मिळतोय. कुठेतरी गणेश जगताप यांच्या चेहऱ्यावरती नक्की स्माईल आहे. परत एकदा फटका चांगला इथे स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने आपण पाहतोय. हा बॉल थांबणार नाही जाईल. परत एकदा चौकार. छान रुद्रमय अवतार मात्र इथं धारण केला ते म्हणजेच अजिंक्य दिवेकरने. सलगचे 3 बॉर्डरच्या दिशेने इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून फटका चांगला आहे सजवलाय. बॉल मात्र थांबणार नाही जाईल. 4 धावांसाठी चौकार. धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. हा येतोय षटकार. साधा ब्रांड या खेळाडूचा जर विचार केला ना फ्युचर स्टार आहे. तिचा बॉल इथे मात्र सलग 6व्या बॉल वरती बाउंड्री लाईनच्या दिशेने हा येतोय चौकार. 4 व्हॉलंटियर्स आपल्याला विनंती आहे चौफेर बाजूला मैदानाच्या जा. जे खेळाडू विनंती आहे जे उद्याच्या दिवसामध्ये देखील त्यांची मॅच आहे आज आलात आपण तर या थोडंसं सहकार्य करा. आपल्या सर्वांची स्पर्धा आहे हक्काची स्पर्धा आहे याची नोंद घ्यायची आहे. सर्वांनी सहकार्य करा. 2-2 खेळाडू प्लीज प्रत्येक मॉडेलच्या दिशेने व्हा विनंती असेल. थोडंसं सहकार्य करा. आपली स्पर्धा आहे लाख मोलाची स्पर्धा आहे. 28 धावा स्कोर कार्डवरती आहे. चेहऱ्यावर नक्कीच स्माईल आहे कारण की टीम ओनर आहेत सिल्वर स्टारचे गणेश जगताप भूषण मेंगळ नक्कीच सलग जर 3 षटकार आले तर नक्कीच गणेश जगताप यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल फलंदाजीसाठी. पुढचा बॉल इथे मात्र लेफ्ट केलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स. हा येतोय चौकार. 4 धावा.
इथे मात्र स्ट्राईक ठेवण्याचं काम अजिंक्यने मात्र केलं आहे. दुपारच्या सत्रामध्ये सागर मांडवकर यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचे समवेत प्रियांशला पण पाहतोय आणि आपले लोंढे बाबा आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय मान्यवरांची उपस्थिती संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच पाहू, कारण की हे खेळावरचं प्रेम आहे. शिरगाव गावातील ही स्पर्धा आहे, लाख मोलाची स्पर्धा, तुमची आमची स्पर्धा. SPPL 2024 पर्व 4. वळूया मॅच कडे. पाटिंगला आपण पाहतोय हा अजिंक्य दिवेकर. इथे मात्र भिरकावून दिलाय स्वर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा येतोय A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. 7 एका बाजूला म्हणजेच अजिंक्य दिवेकरच्या बाजूने पूर्णपणे वेळ झुकलेली आहे. ते मात्र जर विचार केला धावा जाऊन पोहोचलाय तब्बल 39 या आकड्यावरती आहे. हा बॅटिंग आहे, उत्कृष्ट अशी बॅटिंग आपण पाहतोय अजिंक्य आणि ओंकारच्या माध्यमातून. A1 जोडी, सलामीवीर जोडी. रिव्हर्सचा फटका, काय फटका आहे आणि या फटक्याचा चटका लागत असताना त्रिनिधी वॉरियर्सला हा येतोय चौकार. 4 धावा. शेर मात्र या ग्राउंड मध्ये दहाडतोय. काय फलंदाजी, उत्कृष्ट अशी फलंदाजी आपण पाहतोय. अजिंक्यच्या बॅट मधून मात्र आली आहे. परत एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपीलला पाहायला मिळतोय, परंतु इतकी ताकद त्या अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही. थांबून ठेवण्याचं काम मात्र इथे केलं या गोलंदाजाने. शेवटचा बॉल असेल. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तब्बल 28 धावा आल्या आणि दुसरे षटक हाताळण्यासाठी आला ओमकार. 5 बॉलचा खेळ झाला. इथे मात्र 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल अजून उर्वरित, काय या बॉल वरती घडेल ते देखील पाहावं लागेल. उलटाच बॉल यावेळी सकपच्या डोक्यावर आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा येतोय 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. आणि दुपारच्या सत्रामध्ये कौतुक करावं तितकं कमी आहे त्या पंचांचं. दुपारचं सत्र आणि कडक उन्हामध्ये खूप कठीण आहे, कारण की सातत्याने आम्ही बरेच स्पर्धा पाहतो. खूप ऊन असतं आणि त्यामध्ये देखील पंच तिथे तत्पर उभे असतात. मॅच जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचले 47 या आकड्यावरती. 47 रन्स ऑन स्कोर कार्ड. बॉलिंग मार्क वरती कल्पेश भोसलेला आपण पाहतोय. तिसरे षटक घेऊन आला बॉलिंग मार्क वरती कल्पेश. बॉलिंग मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पाहतोय पंच नक्कीच आमच्यापर्यंत तिथे समावेश देतात. वाईट बॉल, पंचांनी यावेळी दोन्ही हात खोललेत. वाईटचा कॉल इथे देत असताना 48 धावा धावफलकावरती. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये सन्मान्य शरदजी सुरवळ साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये लाख मोलाची स्पर्धा, तुमची आमची प्रेमाची स्पर्धा. आणि या प्रेमाच्या स्पर्धेमध्ये प्रेमळ माणसं अशी येतात ना, नक्कीच खूप खूप स्वागत त्यांचं. वाईट बॉल, धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 49 या आकड्यावरती. 49 रन्स ऑन स्कोर कार्ड. ओमकार आणि अजिंक्य काय कमाल जोडी आहे या मैदानामध्ये. परत एकदा चुकीची गोलंदाजी आपण पाहतोय. वाईट बॉल, सलग 3 खराब बॉल आपण पाहतोय. लाईन अँड लेन थोडीशी चुकीची पाहायला मिळते, परंतु कल्पेचा जर विचार केला एक चांगला गोलंदाज आहे. इथून मात्र तो कमबॅक करू शकतो. पुढचा बॉल बॉलिंग बँक वरती.
कल्पेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. इथे मात्र फटका फसलाय की काय, खाली क्षेत्ररक्षक रवीला आपण पाहतोय, जज करतोय आणि चुकी करणार नाही. यावेळी टिपलाय जेल रवीने, संकुष्टात आलाय फलंदाज ओमकारचा के, फलंदाज बाद. त्या मैदानात इनॅट नंबर 3 ला ओमकार सुरू आहे. सन्मान्य अरुण तुकाराम सुरवळ यांचे चिरंजीव आहेत. आणि आता मात्र क्रिकेटमध्ये क्लास काय दाखवेल ओमकार या मैदानामध्ये ते मात्र पाहावं लागेल. ते मात्र पाहावं लागेल ओमकार काय कमाल करेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल लाईन अँड लेन चुकीची. यस, वाईट बॉल. दोन्ही हात समांतर धावा मिळतील त्या अवांतर, आणि अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जो पोहोचेल तब्बल 51 या आकड्यावरती. 51 रन्स, हाफ सेंचुरी नक्कीच पूर्ण झाली आपल्या टीमची. 51 रन्स ऑन स्कोर कार्ड. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक खाली जज करतोय, परंतु इथे मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने 52 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाहायला मिळतात. शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट इथे खेळताना पाहायला मिळतं. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. 52 धावा अजिंक्यला आपण पाहतोय. यावेळेस मात्र आगास क्लास दाखवतोय, परंतु इथे मात्र काय कमाल करेल. पुढचा बॉल यावेळेस स्लोअर गतीचा बॉल, लेग स्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल आदळला. वाईट बॉल. धावफलक जाऊन पोहोचलंय 53 या आकड्यावरती, तब्बल 53 धावा. तिसरं षटक अजून प्रगतीपथावरती आहे. विचार केला तर अजून 2 षटक यांचा खेळ नक्कीच बाकी आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पॉइंट रिजन आपण तिथे क्षेत्ररक्षक पाकत थोडंसं फंबल झालं. दुसऱ्या धाव्याचा कॉल. यावेळेस काय करताय, 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. चित्ताच्या वेगाने आणि हरण्याच्या चपळल्याने या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 55 या आकड्यावरती. 55 रन्स ऑन स्कोर कार्ड, 55 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल यावेळेस काय करताय, नो मॅच स्लाइडिंगला चेंडू आदळला. एक धाव जरूर कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 56 या आकड्यावरती. 56 रन्स ऑन स्कोर कार्ड. तिसरं षटक प्रगतीपथावरती. तिसरी ओव्हर आता चालू आहे. अजून 2 ओव्हरचा खेळ नक्कीच बाकी आहे. स्लोअर गतीचा बॉल पूर्णपणे थांबवून ठेवण्याचं काम इथे मात्र केलंय. ओमकारचा जर विचार केला चांगला खेळाडू, परंतु आता मात्र इनाट नंबर 3 वरती मात्र आलाय. पुढचा बॉल. येस, कमिटी विनंती शुभम पवार आपल्या विनंती असेल आतमध्ये या ओव्हर नंतर पाणी पाठवा पंचांसाठी, पंचांची मागणी आली आहे. स्लोअर गतीचा बॉल आपण पाहतो. यस, डॉट बॉल. लगेच धावत जायचं विनंती असेल. येस, मोहन विनंती असेल लगेच या ग्राउंड वरती. कल्पेश भोसले यांना देखील पाणी द्यायचं विनंती असेल त्यांना, त्यांच्या पाण्याची मागणी आहे. हे नक्कीच ऊन खूप आहे, दुपारचं सत्र आहे आपण पाहतोय, पाण्याची गरज नक्कीच लागेल. थोडंसं कमिटीला देखील विनंती आहे थोडंसं पाण्याच्या बाटल्या भरून ठेवा. नक्कीच शुभम पवार विनंती असेल जरा कॉम्बॉक्स मध्ये देखील पाण्याची व्यवस्था पहा. मॅच कडे सागरला आपण पाहतो. यावेळी नटराज स्टाईल मध्ये फटका खेळायचा होता, सजवला होता चांगला, उत्कृष्ट असा अडवला देखील, आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. 2 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 58 या आकड्यावरती.
58 रन्स ऑन स्कोर कार्ड. चौथं षटक आपण पाहतोय सागर इरमालीचा. सागर इरमाली एक चांगला खेळाडू तो देखील. या वैस फटका चांगला क्लास फटका. हे मिळतील पूर्णपणे 6 धावा. हा येतो ह्यूज षटकार 6 धावा. हा धावा मिळतील. हा निर्णय ते आहेत तिथे क्षेत्ररक्षक मित्रा. विनंती पाहावं लागेल. व्हॉलेंटियर्स काय निर्णय आपला कळवा. जे असेल ते फायनल डिसिजन आहे. कॅमेरामॅन देखील तिथे उपस्थित आहेत. कॅमेरामॅन तुम्हाला जर डिसिजन कळला असेल तर नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा. वादविवाद नको. पंचांचा निर्णय अंतिम आहे. आपली स्पर्धा आहे याचा नक्की नोंद घ्यायची आहे. लहान मुलं आपला निर्णय कळवा. येस 6 असेल. 6 धावा मिळतील पूर्णपणे आणि 6 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 50 या आकड्यावरती. नक्कीच वैयक्तिक अजिंक्यच्या बाट मधून आलेत 50 धावा. बाट वरती दाखवायची विनंती असेल अजिंक्य. येस हाफ सेंचुरी आजच्या दिवसामधील प्रथम खेळाडू. तब्बल धावफलक जाऊन पोहोचले 72 या आकड्यावरती. परत एकदा फटका चांगला यावेळी श्रीलंकाच्या दिशेने मिड विकेट रिजन मध्ये. इथे जेल ड्रॉप का माझी ड्रॉप ते देखील बांबायला लागेल. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 73. 73 धावा धावफलकावरती. तब्बल 73 धावांचा इथे मनोरमा रचण्याचं काम मात्र केलंय या दोन्ही फलंदाजांना. फुल टॉस बॉल यावेळी प्रहार केलाय. नकद बड़ा नपद बड़ा. जो मुसीबत में खड़े वही सबसे बड़ा. और हीरे की चमक रखनी है तो अंधेरों में चमको. धूप में तो कांच का तुकडा भी चमकता है. इथे मात्र हा हिरा चमकलाय. हा येतोय षटकार 6. महत्वाची विकेट त्याला देखील माहिती आहे. थोडंसं धावत पाठवा विनंती असेल. वेळ घेऊ नका.
स्पीडअप करा विनंती आहे, वेळ घेऊ नका. सिल्वर स्टार थोडंसं सहकार्य करा. सतीशला आपण पाहतोय. आणि फलंदाज सतीश अजिंक्यचा जर विचार केला ना, एक चांगला खेळाडू, मोठ्या पटलावरती खेळणारा खेळाडू आज इथे आपल्याला पाहतोय. बरेच असे खेळाडू या पटलावरती खेळताना पाहायला मिळतील. समोर आपण पाहतोय कल्पेशला, तिथे कुठेतरी चांगलं कमबॅक केलं होतं, परंतु लाईन आणि थोडीशी खराब पाहायला मिळाली. वाईट बॉल, लेग स्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल आदळला. मात्र जर विचार केला पूर्णपणे ही मॅच वरती कब्जा मात्र केलाय अजिंक्यने. इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. परत एकदा या मिळतील पूर्णपणे 4 धावा. हा येतोय चौकार फॉर रन्स. गुलाम झाला यावेळेस वक्त अजिंक्यचा. इथे मात्र अजिंक्यमय स्ट्रोक हा येतोय परत एकदा. क्लास फटका आणि फटकाचा चटका लागत असताना या समोरच्या टीमला षटकार. 6 धावा. पूर्णपणे दबदबा कायम निर्माण केलाय अजिंक्यने. वाघ यावेळेस मैदानात दहाडतोय. परत एकदा फटका चांगलाय, परंतु इथे क्षेत्ररक्षक तयार आहे. स्ट्रेट इंटू द बास्केट. फलंदाज वाघाची शिकार केली अजिंक्य. बॅक टू द आउट. एक चांगले बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल अजिंक्यच्या माध्यमातून. बॅटिंगला पाहतोय इनाट नंबर 5 वरती आला शुभम पवार. 91 रन्स ऑन स्कोर कार्ड. आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर. इथे मात्र फटका मोठा खेळायचा होता. लॉंगच्या दिशेने फटका तिथे आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चुकी केली. मिस अंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजामध्ये झाली. एकच धाव कंप्लीट झाली आणि एका धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल 92-93 रन्स टू विन. तब्बल 93 धाव्यांची आवश्यकता. 30 बॉल आणि 93 धाव्यांची गरज. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या लगेच. मान्यवरांचे शुभ असते. नाणेफेकीचा टॉस होईल. अथर्व टायगर्स कॅप्टन लगेच या. आणि त्रिनेत्री वॉरियर्स आपला कॅप्टन इथे उपस्थित आहे. येस लोंढे बाबा आपल्या शुभ असते. नाणेफेकीचा कौल केला जाईल. आणि की सातत्याने लोंढे बाबांचा जर विचार केला क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि त्याची शुभ असते. नाणेफेकीचा कौल केला जाईल. अमोल येस अथर्व तिथे उपस्थित आहे. अथर्व टायगर्स कॅप्टन आणि समोर संदीप लिंबोरे. येस नाणेफेकी जिंकली अथर्व टायगर्सने.
अरे निर्णय कळवा लगेच विनंती असेल. नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय, इन्व्हाइट केलाय त्यावेळी त्रिनिधी वॉरियर्सला फलंदाजीसाठी. वळ्या मॅच खेळे तब्बल 93 धावांचं लक्ष्य, 93 धावांचा डोंगर मात्र पार करायचा ते म्हणजे त्रिनिधी वॉरियर्सच्या संघाला. 93 रन्स फ्रॉम 30 बॉल्स. ते मात्र जर विचार केला ना तर कोशिश करावी लागेल या मॅचमध्ये. आणि पंचांनी देखील याची नोंद घ्यायची की पहिल्या षटकामध्ये जर बॉल हलवला किंवा फुटला तर नक्कीच नवीन बॉल देण्यात येईल. आणि जर एक षटकाही नंतर हरवला किंवा फुटला तर तो जुना बॉल देण्यात येईल. याची नोंद घ्यायची पंचांनी देखील आणि सर्व खेळाडूंनी देखील. दोन षटकाच्या चुकीची दुरुस्ती, 2 षटकाच्या नंतर जर हरवला किंवा फुटला तर जुना बॉल देण्यात येईल. आणि 2 षटकाच्या आतमध्ये जर बॉल फुटला किंवा हरवला तर जुना बॉल देण्यात येईल. याची नोंद घ्यायची आहे. सर्व संघाने आणि खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. 2 षटकाच्या आतमध्ये बॉल हरवला किंवा फुटला तर नवीन बॉल देण्यात येईल. आणि 2 षटकाच्या नंतर जर बॉल हरवला किंवा फुटला तर नक्कीच जुना बॉल देण्यात येईल. याची नोंद घ्यायची आहे. यस, मॅच स्टार्ट होईल. 5 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सागर इरमाली तर दुसऱ्या बाजूला सुनीलला आपण पाहतोय. हा नक्कीच ती क्षमता त्रिनिधी वॉरियर्समध्ये आहे. ते धावा देखील करू शकतात परंतु मोठे फटक्यांची आतिषबाजी नक्कीच करावी लागेल. बॉलिंग मार्कवरती मिथिलेश सज्ज झालाय पहिलं षटक घेऊन. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे आणि तब्बल 93 धावांची आवश्यकता. अक्षय आपण कुठे असाल तर या लगेच विनंती असेल. अक्षय गायकवाड यावेळी पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. हम भी किसी से कम नाही दाखवणारा हा येतोय चौकार. 4 धावा. येतोय क्लाच फटका आणि फटकाचा चटका लागत असताना सिल्वर स्टार संघाला चौकार. 4 धावा. कार्ड वरती यावेळेस देखील दाखवत असताना सागर इरमालीला आपण पाहतोय. एक बाजूचा विचार केला ना, एका बाजूला शेर तर दुसऱ्या बाजूला सव्वा शेर असंच काहीतरी कामगिरी करत असताना सागरला आपण पाहतोय. तशी बॅटिंग सिल्वर स्टारने केली तशी जणू काही बॅटिंग त्रिनिधी वॉरियर्स करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंगला सागर इरमाली, बॉलिंग मार्क वरती मिथिलेश. पाचची कडाट जरूर आहे परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त धावत राहील. हा येतोय क्लासिकल मॅजिकल चौकार. 4 धावा.
ग्राउंडच्या दिशेने फटका तिथे खेळलाय आणि एक धाव जरूर मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. पंधरा धावा धावफलकावरती. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. वीस पाहावं लागेल कुठल्याही प्रकारची इथे धाव नाही. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. येस मी इन्व्हर्ट करेन परत एकदा मायक्रोफोन वरती आमचे मित्र आणि समालोचक अक्षय गायकवाड. धन्यवाद. Hello. Yes. Thank you, Anush sir. Voice of शिरगाव अनुज मोरे. पुढील गोलंदाज अजिंक्य दिवेकर. सामना करतील सागर हिरमाळी. सुंदर असा टोलावलेला चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने आउट ऑफ द पार. 6 धावांसाठी षटकार. एकवीस. पुढील चेंडू अजिंक्य. सामना करेल तो सागर. सुंदर असा चेंडू. एक धाव. स्लोअर पद्धतीचा चेंडू. डॉट चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित. पुढील चेंडू अजिंक्य. सामना करेल तो सुनील गावडे. सुंदर असा टोललेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सागर हिरमाळी आणि तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केले. सुंदर असा टोललेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आउट ऑफ द पार. 6 धावांसाठी षटकार. स्लोअर पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या धावसंख्येवर. अजूनही 18 चेंडू आणि
61 धावांची गरज. सॉरी, क्षमा असावी मिथिलेश, चुका या माणसांकडूनच होतात. सिल्वर स्टार, आपल्याला वेळेचं बंधन आहे, जास्त वेळ नाही घ्यायचा आहे. आणि पुढील गोलंदाज, ज्याला फिरकीचा जादूगर म्हटलं जातं, सतीश शेजवळ. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. आणि सुंदर असा टोललेला चेंडू, झेलची शक्यता. ओमकार झेल खाली, कुठलीही चूक होणार नाही. सुनील गावडे बॅक टू पवेलियन. कोणार. तू चल मैं आया, अशी काही परिस्थिती. पुढील फलंदाज धनराज. सुंदर असा टोललेला चेंडू, पुन्हा एकदा झेलची शक्यता. आणि अजिंक्य दिवेकर कॅचच्या खाली, कुठलीही चूक होणार नाही. सागर बॅक टू पवेलियन. डीजे. होणार नाही. कॅप्टन ओमकार यांच्याकडून. आणि सतीश शेजवळ पहिली हॅट्रिक कंप्लीट करत असताना या स्पर्धेची जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. SSK
आणि 22च्या स्वरूपात एक धाव. पाच विकेट आणि एक 22ची एक धाव. सॉरी, मेडन ओव्हर. सुंदर असा टोलवलेला चेंडू, झेलची शक्यता आणि कुठेतरी क्षेत्ररक्षक फंबल होत असताना 2 धावा कंप्लीट. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू, झेलची शक्यता, कुठलीही चुकी होणार नाही. प्रथमेश तुपे. आणि सुंदर असा टॅप शॉट. आणि अजून एक निर्धाव चेंडू. त्रिफळाचीत. यष्टा उद्ध्वस्त केल्यात अजिंक्य सर दिवेकर. छत्तीस या आकड्यावरती फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूचा विचार केला फक्त 5च धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल यावेळी सव्वेत फटका आहे. खाली आपण पाहतोय नो मार्क्स लँडिंगला चेंडू आदळलाय. एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल आणि एका धाब्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल. 37 या आकड्यावरती 4 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 37 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॉल आणि 56 धाव्यांची आवश्यकता. शेवटच्या आणि अंतिम षटक घेऊन आला बॉलिंग मार्क वरती ओमकारला आपण पाहतोय. फक्त 56 धाव्यांची आवश्यकता. यावेळीचा विचार केला ना जादूगरच या मॅचला बदलू शकतो परंतु इथे ही जादू या ग्राउंड वरती होईल का ते देखील पाहावं लागेल. है नक्कीच 56 धावांचा जर लक्ष अजून बाकी आहे कुठपर्यंत जाऊन हा सामना मात्र थांबेल.
इथे देखील पाहावं लागेल काय फलंदाजी केली अजिंक्यने. अजिंक्यचा जर विचार केला तब्बल पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 79 रन्सची पारी त्यांनी स्वीकारली. 79 धावा त्याच्या बॅटमधून आला. तदनंतर आता गोलंदाजीसाठी देखील फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील प्राप्त केली. पुढचा बॉल आपण पाहतोय ओमकारचा. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये पाहायला मिळतात. तब्बल 93 धावा मात्र कुठल्या तर म्हणजे सिल्वर स्टार्स या संघाने गणेश जगताप यांचा संघ आणि त्यासमोर देखील आपण पाहतोय त्रिनेदी वॉरियर्स म्हणजेच संदीप लुमोरे आणि विनायकजी शिगवण साहेब यांचा संघ इथे खेळतोय. यस संदीप लिंबोरे यांचा संघ आपण पाहतोय त्रिनेदी वॉरियर्स. यस नेक्स्ट मॅच असेल त्रिनेदी वॉरियर्स विपक्ष अथर्व टायगर्स. ही मॅच आपल्याला नेक्स्ट पाहायला मिळेल. अथर्व टायगर्स आपण रेडी राहायचंय. लगेच आपली मॅच असेल. वेळ घेऊ नका. कुठल्याही प्रकारचा वेळ इथे घेतला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. शांत क्रिकेट आपण पाहतोय फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये. कारण की तो विचार केला मोठे फटके नक्कीच पाहिजे होते. ते सागरने त्या बॅटमधून आले होते आणि इथे मात्र मोठा धक्का लागतोय. परत एकदा 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. नाही काय बिघडणार नाही. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी मात्र करावी लागेल. ऋतिक पाटील यांचं देखील इथे आगमन. ऋतिक पाटील आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. त्यानंतर त्यांच्या समवेत विशाल आणि मेंढीज तात्या मेंढीज देखील इथे उपस्थित आहे. डॉट बॉलची सांगता जरूर झाली. स्पीडअप करा. थोडासा वेळ घेऊ नका. शुभम पवार आम्हाला विनंती आहे वेळ घेऊ नका. लगेच बॉल टाकायला सांगा गोलंदाजाला. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती ओमकार. ते मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा बॉल थांबणार नाही. जाईल सीमारेच्या लगत. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. 4 रन. नो डाऊट यांनी फलंदाजी करत असताना 79 धावा. 79 धावा. नक्कीच मोठ्या मनास अजिंक्य दिवेकरला आपण पाहतोय. स्वतः त्यांनी सांगितलं नक्की त्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांनी पाहिलं की सतीशने ती हॅट्रिक घेतली. त्यासाठी ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सतीशला मिळाली पाहिजे. ते मात्र त्यांनी सिद्ध केलं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय नो डाऊट सतीश.